डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय। होर्मुझची सामुद्रधुनी लवकरात लवकर खुली करा, अन्यथा परिणामांना सामोरं जावं लागेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत इराणला इशारा दिलाय। वीज प्रकल्प, तेल विहिरी, खार्क बेट आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प आम्ही तुमचे नष्ट करू, असं ट्रम्प म्हणतायत। ट्रम्प यांनी इराणला एक प्रकारे हा निर्वाणीचा इशारा दिलाय। होर्मुझची सामुद्रधुनी लवकरात लवकर खुली झाली नाही तर भयानक परिणामांना सामोरं जावं लागेल, असं ट्रम्प म्हणतायत। आणि निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत। महाजन सर, ट्रम्प यांचा हा निर्वाणीचा इशारा कसं बघायचं? याच्यामध्ये या त्यांच्या इशाऱ्यामध्ये खरंच दम आहे? पॉवर पॅक्ट अमेरिका त्याच्या पाठीमागे आहे असं म्हणायचं, की ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी डेडलाईनसाठी तारीख पे तारीख असं पुढे ढकलत नेले होते, चर्चा होतायत अशी हूल उठवलेली होती, तसा हा पोकळ इशारा समजायचा? आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी एक बातमी जी आपण आता सांगितली त्याच्याविषयी एक मिनिट बोलू इच्छितो। ते म्हणजे आपण सांगितलं की नक्षल मुक्त भारत आणि आता नक्षलवाद पूर्णपणे थांबवण्यात येतोय। सध्या हा जो आपला इराणचा जो प्रॉब्लेम आहे त्याचा संबंध ऊर्जा सुरक्षा किंवा एनर्जी सिक्युरिटी याच्याशी आहे आणि आपल्याकडे कोळशाचं अतिशय मोठं भांडार आहे छत्तीसगड आणि नक्षलग्रस्त भागामध्ये, पण आपण ते वापरू शकत नव्हतो कारण त्या भागामध्ये खाणकाम होऊ शकत नव्हतं। आणि आपल्याकडे एवढा कोळसा असून सुद्धा नीट ऐका, आपण कोळसा हा इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाकडनं आपल्या कोल पॉवर प्लांट करता घेत होतो। आता नक्षलमुक्त भारत झाल्यामुळे आपल्याला देशाच्या आतलाच कोळसा वापरता येईल, त्यामुळे विजेची किंमत कमी होईल। हा एक मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि दुसरा जो आपला प्रश्न जो होता तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा। त्यांनी म्हटलं की तेल आणि ऊर्जा पायाभूत सुविधा मी नष्ट करू। आता झालं काय आहे, आतापर्यंत तेल ऊर्जाच्या ज्या 9 गोष्टी होत्या त्या बाय अँड लार्ज बर्बाद करण्यात आलेल्या आहेत। मिलिटरी टार्गेट जे आहेत बाय अँड लार्ज ते बर्बाद करण्यात आलेले आहेत। याच्याशिवाय जे खास तर वीज प्रकल्प किंवा तेल विहिरी किंवा हे जे बेट आहे स्वर्ग आयलंड, सॉरी माफ करा, खरक आयलंड, याच्यावरती हल्ले आणि सर्वात जास्त की जे वीज प्रकल्पावरती हल्ले करून इराणला पाषाण युगात पाठवायचं। लक्षात ठेवा, आतापर्यंतच्या युद्धामध्ये जे हल्ले व्हायचे ते फक्त मिलिटरी टार्गेट्स वरती व्हायचे। मिलिटरी टार्गेट याचा अर्थ काय की रिव्होल्युशनरी गार्डचे हेडक्वार्टर, त्यांचे लष्करी तळ, त्यांचे लष्करी बेसेस, त्यांचे अम्युनिशन डंप, त्यांना लागणारं तेल, त्यांचे शस्त्र, दारुगोळा वगैरे। परंतु जे सिव्हिलियन टार्गेट्स होते म्हणजे वीज प्रकल्प म्हणा किंवा हे, याच्यावरती हल्ले होत नव्हते। आणि तेल प्रकल्पावरती हल्ले तर सुरू झालेले आहेत कारण इराणचं सर्वात मोठं उत्पन्न हे तेलापासून मिळतं। म्हणून जर तुम्ही तेल प्रकल्पावरती जर हल्ला केला तर त्यांची जी ताकद आहे आर्थिक ही प्रचंड प्रमाणामध्ये कमी होईल आणि ज्यामुळे त्यांची युद्ध लढण्याची क्षमता कमी होईल। म्हणून तेल प्रकल्पावरती हल्ले होत आहेत, परंतु वीज प्रकल्पावरती हल्ले हे होत नव्हते आणि आता ते नव्याने सुरू झालेलं आहे। आणि तसं झालं तर इराणला खूपच मोठं नुकसान काय होईल, त्यांची इंडस्ट्री पूर्णपणे बंद पडेल, लोकांना त्रास होईल, त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल, त्यांचं नेट बंद पडेल, त्यांचे जे कमांड कंट्रोल कम्युनिकेशन आहे ते बंद पडेल, सरकारचा एकमेकाशी जो संबंध आहे तो बंद पडेल। तर म्हणजे वीज ही अत्यंत महत्वाची पायाभूत सुविधा आहे आणि ती जर बंद पाडली तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरती, देशाच्या सामरिक व्यवस्थेवरती प्रचंड मोठा परिणाम होतो आणि जो करण्याची धमकी आता डोनाल्ड ट्रम्प हे देत आहेत। आपल्याला कल्पना आहे की डोनाल्ड ट्रम्प म्हणजे आतापर्यंत काय झालं, जवळजवळ 1 महिन्याहून जास्त वेळ झालेला आहे। आतापर्यंत सगळं जे युद्ध झालं ते हवेतनं झालं, हवेतनं मिसाईल, हवेतनं ड्रोन्स वगैरे। परंतु लक्षात ठेवा, मी अनेकदा म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो, नुसतं आकाशातून मिसाईल फायर करून युद्ध हे जिंकता येत नाही। शेवटी जमिनी युद्ध म्हणजे ग्राउंड वॉर, ग्राउंड ऑफेन्सिव्ह किंवा बूट्स ऑन ग्राउंड हे करावंच लागतं। कारण तुम्हाला नेमकं नुकसान काय झालंय हे केव्हा कळतं तर तुम्ही जमिनीवरती गेला तर। कारण हा भाग डोंगराळ भाग आहे, इथे अनेक लपायच्या जागा आहेत, तर म्हणजे तुम्ही वरती जरी तुम्हाला आकाशातनं दिसलं की तुम्ही एखादी जागा बर्बाद केलेली आहे, परंतु नेमकी काय बर्बादी आहे ते जमिनीवरती कळतं। आणि याच्याशिवाय फॅक्ट अशी आहे की तुम्ही इतके हल्ले करून 70 ते 80% त्यांची क्षमता बर्बाद करून आज सुद्धा इराणकडे 10 ते 15 मिसाईल फायर करण्याची क्षमता आहे। याचा अर्थ की तुम्ही त्यांची
लष्करी क्षमता पूर्णपणे बर्बाद करू शकला नाही खरंय. आणि ग्राउंड ऑफेन्सिव्ह शिवाय तुम्हाला दुसरा कुठला पर्याय नाही. अगदी. आणि मला वाटतं त्याकरता ट्रम्प यांनी दिलेली ही धमकी कदाचित त्याच डेस्परेशन मधनं आलेली असू शकते. अर्थात त्याचे परिणाम काय होतात हे पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेलच. 6 पर्यंत डेडलाईन आहे. ब्रिगेडियर महाजन, धन्यवाद आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल.